आणि काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त उद्या नागपूरमध्ये काँग्रेसची है तैयार हम अशी महारॅली होणार आहे। या महारॅलीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। तयारीच्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाच्या बैठका आज दिवसभर सुरू आहेत। सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे हे या महारॅलीला उपस्थित असतील। रॅलीनिमित्त काँग्रेसचे अनेक नेते नागपूरमध्ये दाखल होत आहेत। या सभेसाठी 600 आसन व्यवस्थेचं एक भव्य व्यासपीठ साकारण्यात आले। संपूर्ण मैदानामध्ये 2 लाख कार्यकर्त्यांना बसता येईल अशी व्यवस्था करण्यात आली आहे। है तैयार हम या सभेच्या माध्यमातून बेरोजगारी, महागाई, महिला अत्याचार या मुद्द्यांच्या विरोधात लढण्यासाठी आम्ही तयार असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटले। त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी। आपल्यासोबत विरोधी पक्ष नेते व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार आहे। भाऊ, तयारी पूर्ण झालेली आहे सभेची, कशा प्रकारे एकंदरीतच ही सभा होणार आहे आणि काय संदेश देणार आहे? कारण की तुम्ही ज्या प्रकारे है तैयार हम या सभेला नाव दिलं आहे त्यामुळे कुठेतरी विचारधारेची लढाई आणि यातनं काहीतरी एक संदेश देण्याचा प्रयत्न दिसत आहे। है तैयार हम इस देश का संविधान बचाने के लिए, है तैयार हम इस देश की डेमोक्रेसी बचाने के लिए, है तैयार हम रोजगार बेरोजगारों को हक दिलाने के लिए, है तैयार हम किसानों को दाम मिलाने के लिए, है तैयार हम महिलाओं के ऊपर अत्याचार हो रहा है उसके खिलाफ लड़ने के लिए, है तैयार हम इस देश में जो गैर प्रकार भ्रष्टाचार राजनीति ये चल रहा है और लोग डेमोक्रेसी का तकलीफ में डेमोक्रेसी को हानि पहुंचाने का काम हो रहा है उसके खिलाफ लड़ने के लिए तैयार है हम, हा नारा इथून दिला जाईल। आणि या भव्य अशा या सभेच्या माध्यमातून आणि रॅलीतून स्थापना दिवसाच्या माध्यमातून निश्चितच लोकसभेचा बिगुल वाजवला जाईल आणि त्या दिशेनं आम्ही काम सुरुवात करू। आमच्या कार्यकर्त्यांना बळ आणि शक्ती देणारी ही ऐतिहासिक रॅली ठरेल असा मला विश्वास आहे। नागपूरची निवड केली त्यामुळे कुठेतरी एक वैचारिक संदेश पण या माध्यमातून देण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहे। विदर्भ तर नेहमी काँग्रेसला संकटाच्या वेळेस साथ देणारा राहिलेला आहे आणि अशा स्थितीमध्ये ही सभा एक कार्यकर्त्यांना आणि महाराष्ट्र आणि देशातील सगळ्या लोकांना एक संदेश देणारी ठरेल। आणि आम्ही केवळ सत्ता महत्त्वाची नाही तर आमचा संविधान महत्त्वाचा आहे हा मेसेजसुद्धा राहील। सत्ता आती जाती है पर संविधान बचेगा तो देश बचेगा। आम्ही काँग्रेसनी स्वातंत्र्यपूर्व काळापासून ज्या काही पद्धतीनं या देशासाठी समर्पण दिलेलं आहे हे लपून राहिलेलं नाही आणि म्हणूनच ही ऐतिहासिक सभा त्याचा संदेश देणारी ठरेल। तर हे होते राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।